ह्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड चा चॅप्टर 3 प्लांट किंगडम याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. पुढची डिव्हिजन ऑफ प्लांट्स आहे ती म्हणजे जिम्नोस्पर्म्स. इथे तुम्ही जिम्नोस्पर्म्सचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि त्याचे मार्किंग्स हे नोट डाऊन करून घेऊ शकता. या पुढच्या पार्टमध्ये पण काही इम्पॉर्टंट वर्ड्स दिलेली आहेत. हे सगळे वर्ड्स जे आहेत जसं की पोलन ग्रेन्स, फिमेल मेगास्पोरॅन्जिया किंवा आर्किगोनिया, हे सगळे वर्ड्स जेव्हा रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स आपण शिकू तेव्हा डिटेलमध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. जिम्नोस्पर्म्सचे काही एक्झाम्पल्स आणि काही ॲडिशनल माहिती इथे दिलेली आहे. आणि हे एंजिओस्पर्म्सचे इम्पॉर्टंट मार्किंग्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढच्या पॅराग्राफमध्ये पण काही इम्पॉर्टंट मार्किंग्स आहेत. इथे दोन अत्यंत इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, ते म्हणजे सिनगॅमी आणि PEN, ते म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. जेव्हा मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल इट इज कॉल्ड एज सिनगॅमी, and when male gamete fuses with a diploid secondary nucleus it is called as primary endosperm nucleus. आणि आता आपण बघूया जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स यांचे कॅरेक्टरिस्टिक्स इन डिटेल्स. हे जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स हे कोणाचे डिव्हिजन्स आहेत मगाशी आपण बघितलं तर फनेरोगॅम्स मध्ये पहिला आहे जिम्नोस्पर्म्स आणि दुसरा आहे एंजिओस्पर्म्स. डिफरन्शिएशन असं काही बघणार नाही होत आपण, याच्या मेन आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय. जिम्नोस्पर्मची पहिली कॅरेक्टरिस्टिक काय, ॲज द नेम सजेस्ट, जिम्नोस याचं मीनिंग आहे नेकेड सीड्स, स्पर्म्स म्हणजे सीड्स. सो ज्या प्लांट्स मध्ये ज्या सीड्स आहेत या कुठल्याही प्रकारच्या कव्हरिंगने कव्हर केलेल्या नाहीयेत, त्या ओपन आहेत, दॅट इज नथिंग बट द जिम्नोस्पर्म्स. सो यांच्यामध्ये फ्रूट तयार होत नाही. एंजिओस्पर्म्स मध्ये फ्रूट तयार होतं आणि जिम्नोस्पर्म्स मध्ये फ्रूट हे तयार होत नाही, कारण फ्रूट जे असतं ते सीड्सना कव्हर करतं. याच्यामध्ये अजून एक खासियत अशी आहे की जिम्नोस्पर्म्स शो टॅप रूट सिस्टीम. पुढची कॅरेक्टरिस्टिक म्हणण्यापेक्षा एक खासियत अशी आहे की पायनस हे जे एक्झाम्पल आहे इट इज हॅव्हिंग सिम्बायोटिक असोसिएशन विथ मायकोरायझा, आणि सायकस जे आहे त्याच्याकडे स्पेशालिटी अशी आहे कोरलॉइड रूट्स असतात त्याचे, आणि इट प्रोड्युसेस सिम्बायोटिक असोसिएशन विथ सायनोबॅक्टेरिया विच हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. त्याच्यानंतर इथे संकन स्टोमॅटा असतात. पुढचा पॉइंट असा आहे की दे आर हेट्रोस्पोरस. हेट्रोस्पोरसचं मीनिंग काय आहे, त्यांच्याकडे दोन डिफरंट टाइप्स आहेत, मेल कोन्स आणि फिमेल कोन्स असतात. त्याला स्ट्रॉबिलाय किंवा कोन असं म्हणतात. 2 टाइप्स ऑफ spores are produced here. Pinus हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये a single tree or single plant contains both the genders, that is called as bisexual plant. Cycas जे आहे याचा मेल प्लांट डिफरंट असतो आणि फिमेल प्लांट डिफरंट असतो, that is called as unisexual plant. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस जिम्नोस्पर्म्स इज दॅट गॅमेटोफाइट आहे, इट इज डिपेंडंट ऑन स्पोरोफाइट. आता बघूया एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म्स हे जे टाइप ऑफ प्लांट्स आहेत दीज आर द हायेस्ट कॉम्प्लेक्सिटी हॅव्हिंग प्लांट्स, किंवा जे हायर प्लांट्स ज्याला म्हणतो आपण, हे एंजिओस्पर्म्स आहेत. या एंजिओस्पर्म्स, टिपिकल एंजिओस्पर्म्स मध्ये फ्लॉवर, फ्रूट, रूट, स्टेम, लीव्स, एव्हरीथिंग इज प्रेझेंट. आपण जे नॉर्मली आपल्या आजूबाजूला जी मोठी मोठी झाडं वगैरे बघतो दे आर मेनली ऑफ एंजिओस्पर्म्स. मँगो ट्री इट इज अन एंजिओस्पर्म. सो याचे काय फीचर्स आहेत आपण बघूया. जे कॉमन आपल्याला प्लांटचे फीचर्स माहिती असतात हे जनरली ह्या एंजिओस्पर्म्सचे असतात. एंजिओज याचा अर्थ क्लोज. सो ह्यांच्यामध्ये सीड्स जे असतात त्या कव्हर्ड असतात अँड दीज आर कव्हर्ड इन फ्रुटिंग बॉडीज, म्हणजे फ्रुट्स बेसिकली. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा मेन पार्ट जो असतो तो असतो फ्लॉवर. सो एंजिओस्पर्म्स मध्ये मेन पार्ट ऑफ द प्लांट इज नथिंग बट द फ्लॉवर. खूप सिंपल इन्फॉर्मेशन आहे पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतरचं फीचर बघायला गेलं तर एक स्मॉलेस्ट एंजिओस्पर्मचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे वुल्फिया, आणि याची खासियत अशी आहे की इट इज अ व्हेरी मिनिएचर प्लांट बट इट शोज ऑल द फीचर्स ऑफ एंजिओस्पर्म. हे एंजिओस्पर्मचे फीचर कोणते कोणते असतात तर प्रेझेन्स ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स, प्रेझेन्स ऑफ टॅपरूट सिस्टीम, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर,
प्रेझेन्स ऑफ फ्रूट। यांच्यामध्ये पण दोन टाईप आहेत, ते म्हणजे डायकॉट्स आणि मोनोकॉट। हे डायकॉट्स आणि मोनोकॉट्स हे डिपेंड ऑन कॉटेलिडॉन्स ज्याला म्हणतात, प्रेझेंट इन द सीड असतात. सो दोज सीड्स विच कन्सिस्ट ऑफ two cotyledons are called as dicots, and those seeds which consist of single cotyledon which are they are called as monocots. बाकी angiosperms चे जे डिटेल्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण सेपरेट चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. पण आता आपण एक शेवटचा पॉइंट इथे बघूया, तो म्हणजे डायकॉट आणि मोनोकॉट यांचा डिफरन्स. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सीड कन्सिस्ट ऑफ टू cotyledons आणि इथे सीड कन्सिस्ट ऑफ ओनली सिंगल cotyledon. दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे फ्लॉवर. यांच्यामध्ये फ्लॉवरची जी अरेंजमेंट, नंबर ऑफ पेटल्स असतात ते आयदर 4 किंवा 5 च्या मल्टिपल मध्ये असतात, ज्याला टेट्रामेरस किंवा पेंटामेरस असं म्हणतात. आणि मोनोकॉट्स मध्ये जो फ्लॉवर आहे त्यांच्यामध्ये 3 च्या मल्टिपल मध्ये असतात, ज्याला म्हणतो आपण ट्रायमेरस. तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे लीव्स. लीव्स जे आहेत त्यांच्यामध्ये जे वेनेशन असतं डायकॉट्स मध्ये ते रेटिक्युलेट वेनेशन असतं, आणि मोनोकॉट मध्ये लीव्स मध्ये जे वेनेशन असतं ते असतं पॅरलल वेनेशन. नेक्स्ट पॉइंट आहे ते म्हणजे रूट सिस्टीम. डायकॉट्स मध्ये टॅपरूट सिस्टीम असते आणि मोनोकॉट्स मध्ये रूट सिस्टीम जी आहे ती आहे फायब्रस रूट सिस्टीम. सो हे काही बेसिक डिफरन्सेस आहेत डायकॉट्स आणि मोनोकॉट प्लांट्स मध्ये. लक्षात ठेवायला एकदम सोपे आहेत सीड, फ्लॉवर, लीव्स आणि रूट साठीचे. आता स्पेशल फीचर्स ऑफ दिस डायकॉट्स आणि मोनोकॉट प्लांट्स किंवा एंजिओस्पर्म्स काय काय आहेत नोट डाऊन करून घेऊया. पहिलं म्हणजे सिनगॅमी. सिनगॅमी इज फ्युजन ऑफ अ मेल गॅमेट अँड एग सेल विच रिझल्ट्स इन झायगोट, आणि तो असतो डिप्लॉइड. आणि दुसरी इव्हेंट आहे ती म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, PEN ज्याला आपण म्हणतो, दॅट इज नथिंग बट फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट अँड सेकंडरी न्यूक्लियस, ज्याने एंडोस्पर्म तयार होतो विच इज ट्रिप्लॉइड इन नेचर. आता पुढचा आणि शेवटचा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. प्लांट्स मध्ये दोन फेजेस असतात, आपण आतापर्यंत बघितलं ते म्हणजे एक असतो गॅमेटोफाइट आणि दुसरा असतो स्पोरोफाइट. सो डिपेंडिंग ऑन अल्गे किंवा ब्रायोफाइट, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स और एंजिओस्पर्म्स, प्रत्येकामध्ये स्पोरोफाइट किंवा गॅमेटोफाइट यांच्यापैकी कोणतीतरी एक फेज जी असते ती डॉमिनंट असते, आणि त्याचं जे बिहेवियर असतं किंवा त्याचा जो रिझल्ट असतो त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट लाईफ सायकल्स आपल्याला या डिफरंट प्लांट्स मध्ये दिसून येतात. आणि जेव्हा एखादा प्लांट वर्षातला काही काळ त्याच्या एका सिंगल सायकल मधला काही काळ हा स्पोरोफाइट म्हणून जगतो आणि काही काळ हा गॅमेटोफाइट म्हणून जगतो, त्या प्रकारच्या अल्टरनेशनला अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतात. जसं की ॲनिमल्स मध्ये प्रत्येक जनरेशनचे फीचर जे असतात ते सेम असतात, वेरॅज प्लांट्स मध्ये जी नवीन जनरेशन तयार होते त्या जनरेशनचे फीचर्स हे वेगळे असतात. एक जनरेशन असते स्पोरोफाइट, दुसरी जनरेशन असते गॅमेटोफाइट, मग परत स्पोरोफाइट आणि इट कंटिन्यू. सो ज्याच्यामध्ये sporophytic generation is represented only by one celled zygote, एक सिंगल सेल झायगोट जो डिप्लॉइड आहे, and there is no free living sporophyte. स्पोरोफाइट जो आहे तो फ्री लिव्हिंग नाहीये, तो गॅमेटोफाइट वर डिपेंडंट आहे. आता ह्याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की स्पोरोफाइट इज ऑलवेज डिप्लॉइड and it produces spores, आणि गॅमेटोफाइट इज ऑलवेज हॅप्लॉइड and it produces gametes. आता अशी फेज ज्याच्यामध्ये स्पोरोफाइटिक जनरेशन इज वन सेल्ड झायगोट आणि जो गॅमेटोफाइट वर डिपेंडंट आहे, हा झायगोट फ्री लिव्हिंग नाहीये आणि या झायगोट मध्ये मियोसिस होत आहे. या झायगोट मध्ये मियोसिस होऊन हॅप्लॉइड स्पोर्स तयार होत आहेत आणि हे हॅप्लॉइड स्पोर्स मध्ये मायटोसिस होतो आणि सेपरेट गॅमेटोफाइट्स तयार होत आहेत. सो हा गॅमेटोफाइट जो आहे तो डॉमिनंट आहे, तो फोटोसिंथेटिक फेज आहे इन सच प्लांट्स आणि तो फ्री लिव्हिंग आहे. सच काइंड ऑफ सायकल इज कॉल्ड एज हॅप्लॉन्टिक. हॅप्लॉन्टिक याचा अर्थ आहे हॅप्लॉइड फेज. हॅप्लॉइड फेज कोणाची आहे? गॅमेटोफाइटची. गॅमेटोफाइट हा डॉमिनंट आहे. गॅमेटोफाइट कसा तयार होतो? मायटोसिस इन स्पोर्स, आणि हे स्पोर्स कसे तयार होतात? डिप्लॉइड झायगोट मध्ये मियोसिस होतं. सो याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे वॉलवॉक्स, स्पायरोगायरा आणि सम ऑफ द स्पीशीज ऑफ क्लॅमेडोमोनास.
हे जनरली अलगे आहे. सो डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर झायगोट हा सिंगल सेल्ड आहे. सिनगॅमीने हा झायगोट तयार झालेला आहे डिप्लॉइड. त्याच्यामध्ये मियोसिस होत आहे. मियोसिसने 4 हॅप्लॉइड स्पोर्स तयार होत आहेत. Each haploid spore separately develops and forms separate gametophytes, which is a haploid in nature. हे gametophytes finally gametogenesis करतायत. There is formation of gametes करतायत आणि दोन different gametes are fused together during syngamy and they form zygote आणि हे continuous होत आहे. So ही जी sporophytic division, ही जी sporophytic phase आहे is short and it is dependent आणि ही जी gametophytic phase आहे is long and it is independent. So it is a haplontic kind of life cycle. सेकंड टाइप आहे तो म्हणजे डिप्लॉन्टिक. एक्झॅक्टली अपोजिट, टोटली अपोजिट, ज्याच्यामध्ये स्पोरोफाइट हा डॉमिनंट आहे, फोटोसिंथेसिस परफॉर्म करणारा आहे आणि इंडिपेंडंट आहे. वेरएज गॅमेटोफाइट आहे इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल सेल. सिंगल सेल्स म्हणजे नक्की काय, तर आपण जेव्हा आर्किगोनिया किंवा अँथ्रिडियम हे कन्सिडर करतो, मेनली जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स मध्ये ही डिप्लॉन्टिक काइंड ऑफ लाईफ सायकल आपल्याला दिसून येते. ह्याच्यामध्ये स्पोरोफाइट आहे हा डिप्लॉइड आहे. एज ऑलवेज इट डेव्हलप्स इनटू बिग ट्री, बिग प्लांट. या स्पोरोफाइट मध्ये कंप्लीट डेव्हलपमेंट होते आणि प्लांट्स तयार होतात आणि या प्लांट्सच्या आतमध्ये काही स्पेशलाइज्ड सेल्स असतात. दे आर कॉल्ड एज स्पोर मदर सेल्स. हे स्पोर मदर सेल्स जर मेल स्पोर्स तयार करत असतील then they are called as microspore mother cells, that is MMC. आणि हे जर स्पोर्स फिमेल स्पोर्स तयार करत असतील then they are called as megaspore mother cells, that is capital MMC. This difference of writing also represent करतं की मायक्रोस्पोर मदर सेल्स हे साईजने छोटे असतात ऍज कम्पेअर्ड टू मेगास्पोर मदर सेल. त्यांच्यामध्ये मियोसिस होत आहे आणि गॅमेटोफाइट तयार होतो विच इज अ व्हेरी स्मॉल आणि काही फ्यू सेल्सनी बनलेला असतो. त्यांच्यामध्ये परत गॅमेटोजेनेसिस होऊन मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात. सिनगॅमी होते, झायगोट तयार होतो. झायगोट इज अगेन डिप्लॉइड इन नेचर and this zygote further develops into sporophyte which is having a proper photosynthetic phase. So हा mainly डिप्लॉन्टिक फेज आहे, ती मेनली जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स मध्ये होते आणि काही अलगा फॉर एक्झाम्पल फ्युकस स्पीशीज शोज दिस डिप्लॉन्टिक काइंड ऑफ लाईफ सायकल. आणि शेवटचा जो टाइप आहे तो आहे हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, की दोनही फेज असतात त्या मल्टीसेल्युलर असतात. बोथ द फेजेस आर मल्टीसेल्युलर आणि ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स मध्ये हा हॅप्लोडिप्लॉन्टिक कंडिशन आपल्याला दिसते. दोन्हीही इक्वली इम्पॉर्टंट असतात. म्हणजे इथे काय होतंय, स्पोरोफाइट जो असतो इट इज मल्टीसेल्युलर, त्याला प्लांट बॉडी असते. इट अंडरगोज मियोसिस. हे मियोसिस द्वारे स्पोर्स तयार होतात विच आर हॅप्लॉइड इन नेचर. हे स्पोर्स इंडिव्हिज्युअली गॅमेटोफाइट मध्ये कन्वर्ट होतात. हे गॅमेटोफाइट गॅमेट्स तयार करतात आणि हे गॅमेट्स मध्ये सिनगॅमी होऊन परत झायगोट तयार होतो आणि परत स्पोरोफाइट तयार होतो. So sporophyte also is multicellular and gametophyte is also multicellular. Bryophytes मध्ये जो gametophyte आहे तो इंडिपेंडंट आहे, तो डॉमिनंट आहे आणि त्याच्यामध्ये इट इज फोटोसिंथेटिक, म्हणजे इट इज अ प्लांट लाईक स्ट्रक्चर. प्लांट बॉडी त्याला आहे, एक थॅलॉइड बॉडी त्याला प्रेझेंट आहे आणि त्यांच्यामध्ये जो स्पोरोफाइट तयार होतो तो सुद्धा मल्टीसेल्युलर आहे, बट इट इज शॉर्ट लिव्ड आणि तो आयदर कम्प्लिटली किंवा पार्शियली डिपेंडंट आहे या गॅमेटोफाइटवर. ही फीचर दिसून येतं आपल्याला ब्रायोफाइट्स मध्ये. त्याच्यानंतर डिप्लॉइड स्पोरोफाइट जो आहे तो जर डॉमिनंट असेल, इंडिपेंडंट असेल, फोटोसिंथेटिक असेल आणि व्हॅस्क्युलर प्लांट बॉडी त्याला स्ट्रक्चर असेल तर सच काइंड ऑफ स्पोरोफाइट इज alternates its generation with multicellular saprophytic or autotrophic independent short-lived gametophytes. So जर आपण बघितलं की टेरिडोफाइट्स मध्ये एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन टू दॅट ऑफ ब्रायोफाइट्स आहे. टेरिडोफाइट्स मध्ये जो स्पोरोफाइट आहे तो इंडिपेंडंट आहे, तो डॉमिनंट आहे आणि गॅमेटोफाइट आहे तो शॉर्ट लिव्ड आहे, तो इंडिपेंडंट सुद्धा आहे. सो मोस्ट ऑफ द अल्गल जनरेशन आर हॅप्लॉन्टिक. एक्टोकार्पस, पॉलिसिफोनिया, केल्प आर हॅप्लोडिप्लॉन्टिक and Fucus is the alga which is showing diplontic. Algae are the type of plants which show vast variety of alternation of generation. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून कळवू शकता. तुम्ही मला मेल मध्ये मेल करू शकता. तुम्हाला काही जर क्वेश्चन्स असतील, काही डाउट्स असतील, कुठल्या स्पेशल टॉपिक्स वर पुन्हा एकदा डिटेल्ड डिस्कशन हवं असेल ते तुम्ही मला सांगू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींबरोबर. धन्यवाद.